श्री स्वामी समर्थ. हॅलो हाय नमस्कार. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सकाळी सकाळी सूर्यदेवाचं दर्शन घेतलं आणि नुकतंच नळाला पाणी आलं होतं. तर गावाला बघा चावीला पाणी असं येतं, किती फोर्स आहे बघा पाण्याला, विदाऊट मोटर अशा पद्धतीनं आमच्या गावामध्ये पाणी येतं. तर स्वराने पाईप धरली होती, तर आम्ही लगेच तिथे झाडांना पाणी घालायला लगेच सुरुवात केली पाणी आलेल्या, कारण नंतर आम्हाला पाईप जोडावी लागते आत पाणी नेण्यासाठी. बाहेर ही सगळी झाडं आहेत, तर झाडांना अगोदर पाणी घालून घेतलं. त्यानंतर ही आमच्या गावात अशी घंटागाडी येते, आमच्या कॉलनीमध्ये चुकडे गावामध्ये चांगली सोय आहे कचऱ्याची, सुका कचरा ओला कचरा, आणि एकदम दारापर्यंत ही जी घंटागाडी आमच्याकडं म्हटलं जातं याला, ती घंटागाडी येते. तर सगळेजण अशा पद्धतीने कचरा व्यवस्थित त्याच्यामध्ये देतात टाकून. त्यानंतर इथं मिरच्या वाळवण्यासाठी मम्मीनं घातलं होतं, मिरच्या तीळ वगैरे मीठ वाळत होतं. चटणी करायचा प्लॅन चालू होता. जसं की मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, हा कांदा जो आहे तो तेलात आमच्या इकडे पूर्ण तळून शिजवून घेतला जातो. त्यानंतर हे खोबरं वगैरे आहे, हे अशा प्रकारचा खडा मसाला आहे चटणी बनवण्यासाठी. कारण पुण्यातील माझ्याजवळची चटणी संपली होती, मम्मीकडे होती चटणी, पण योगायोग असा होता की घरात आमच्या मिरच्या होत्या 2 किलो, आणि त्याचं म्हटली चला, मम्मी म्हणाली तुला मी फ्रेशच चटणी बनवून देते लगेच. तर लगेच तयारी झाली. हे प्रेम असतं आईचं लेकीवर असणारं, हे ओढ आहे एक माहेरची असणारी. लगेच मम्मीनं पटापट सगळं घरात होतंच, तर हे असं मटेरियल सगळं तयार करून घेतलं. हे मिरच्यांची देठं वगैरे काढून घेतली बघा अशी, आणि हे मीठ वगैरे होतं. हा कांदा शिजवलेला आहे, हा लसूण जो पूर्ण 1 किलो आहे. सांगली कोल्हापूरची जी झणझणीत चटणी म्हणतात, जो कोल्हापुरी मसाला म्हणतात, तो अशा पद्धतीनं बघा बनवली जाते, जी ओरिजिनल चटणी असते घरची. आणि आम्ही कधी विकत आणत नाही, आम्ही घरूनच आणतो, गावाकडून गेल्यानंतर बनवूनच आणतो. तर अशा पद्धतीने मम्मीने लगेच मला बनवून दिलं की बाबा चला आहे तर घेऊन जा, फ्रेश आहे तर. आमच्याकडे अशीच पद्धत आहे चटणी बनवण्याची. तर इथं ना काय काय ठिकाणी ते चटणी बनवतात, तिथं डंग असतात चटणीचे, तर तिथं हे नेतात, त्याचं वजन करतात आणि तिथं चटणी बनवून देतात. इथे स्वरा मम्मीच्या पाठीमागच लागली होती की मला यायचं आहे, पण तिथं मिरच्यांचा इतका धुसकाट वगैरे उठेल, तिला शिंका वगैरे येतील म्हणून तिला काय नेलंच नाही. नंतर काही वेळानंतर ना 1-2 तास गेल्यानंतर मम्मी चटणी करून आली बघा. तर मग तिच्या डोक्यावरची जी पाटी आहे, आमच्याकडे याला पाटी बुट्टी असं म्हटलं जातं, तर ही बघा चटणी एकदम कडक चटणी करून आणली आहे, लाल भडक मस्त अशी. याच्यावरती म्हणजे जेवण बनवतो ना आपण, आमटी वगैरे असलं मस्त ह्याच्यावर तर्री येते ना, एक नंबरच. तर याची ही A1 क्वालिटीची चटणी मम्मीनं मला बनवून दिली येताना घेऊन जायला. तर खूप छान, म्हणजे त्या मम्मी दाखवत होती की बघ या मसाल्याचं, एवढ्या मसाल्याचं अशा पद्धतीनं चटणी होते. विकत कसं लोक खातात, परवडत नाही विकत एवढं काय. आणि नंतर हा माझा भाऊ आहे, आम्हाला सोडण्यासाठी आला होता. वटसावित्रीचं पूजन करायचं होतं, वडाच्या झाडाचं. वटसावित्री होती त्या दिवशी, पौर्णिमा. तर माझा भाऊ आम्हाला सोडून गेला. त्याला म्हटलं थांब, फोटो वगैरे काढ आमचे, किंवा जरा वेळ आम्हाला नंतर सगळं झाल्यानंतर घेऊन जा रिटर्न घरी म्हटलं, पाऊस वगैरे येईल. तर तो म्हटला की मी काय नाही बाबा, मी जातो, मी काय नाही थांबणार म्हटलं, इथं सगळं बायकाच दिसतात, मी काय नाही थांबणार असं बोलला तो. आणि कोण दिसतच नाही म्हटलं, एखादा मुलगा वगैरे कोण, तर त्याच्याबरोबर तर थांबलो असतो. मग तो निघून गेला, नाही म्हटला थांबायला. आणि मग त्यानंतर आम्ही वडाची तो पूजा केली. इथं सगळ्या लेडीज होत्या, कुणाचं पूजन झालेलं होतं, कोण पूजा करत होतं, कोणाचं फोटो सेशन चाललं होतं बघा बाजूला तिकडे. आणि हाच सण असतो स्त्रियांचा की नटण्याचा, आवरण्याचा, कारण घरातल्या एवढ्या कामामुळं कधी स्वतःकडं लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. पण असे जे सण असतात, उत्सव असतात, त्याच्यात आवर्जून स्त्रिया तो वेळ काढतात आणि म्हणजे आवरतात स्वतःचं आपलं. तर छान वाटतं. ही माझी मुलगी आहे, हिला मी इथंच उभा केली होती, म्हटलं नको साईडला कुठं स्वरा जाऊ, तू इथंच थांब माझ्याजवळ. आणि अशा पद्धतीने ही पूजा झाली. माझी आई माझ्या बाजूला आहे, माझी मम्मी आणि मी, आम्ही दोघींनी पूजा केली. आणि व्हिडिओ किंवा रेकॉर्डिंग करण्यासाठी तिथं दुसरं कोण नव्हतं, तर ती लहान लहान मुलं होती, जे पूजन झाल्यानंतर आंबे घेतात माहिती आहे ना, ठेवलेले आंब्यानी पैसे असतात, ही मुलं कलेक्ट करण्यासाठी इथं थांबलेले आहेत.
एकेकाळी आम्ही पण हे केले काम. आम्ही लहान असताना अशा पद्धतीनं आंबे वगैरे गोळा करायचं आणि फोटो वगैरे कुणाचे काढायचे असतील तर आम्ही काढत होतो, असं करत होतो. आमचं जेव्हा लग्न झालं नव्हतं तेव्हा बायकांच्या बरोबर जाऊन. तर ही पद्धत आहे. सगळं पूजन वाड्याचं झाल्यानंतर ना हे हळदी कुंकू लावतात असं आणि सगळ्या बायकांना ओटी भरतात. तर ही अशा पद्धतीने ते ओटी आमची भरून झाली होती. ओटी भरण केलं होतं, एकमेकाचं करायचं, हळदी कुंकू लावायचं आणि नंतर फोटो वगैरे त्या सगळ्या लेडीज ज्या आम्ही होतो ना, आमच्यापैकीच एक मुलगी होती दुर्वा म्हणून, तिनं सर्वांचे फोटो इतके छान आणि सुंदर काढले होते की असंच ते सगळ्यांचे फोटो क्लिक करत होते आणि खूप छान. तिच्यामुळं तर हे फोटो मला वाटते काढायला मिळाले, कारण अशा वेळेला फोटोग्राफरच कोण नसतो. प्रत्येकजण आपापले फोटो काढण्यात बिझी असतं आणि अशा प्रकारे वटपौर्णिमा उत्साहात पार पडली. त्यानंतर मग इथे बघा विठोबाचं मंदिर, आमचं विठ्ठल बिरदेव मंदिर एकदम प्रसिद्ध आहे आणि इथं दर्शन घेतलं विठ्ठल बिरदेव मंदिराचं. नंतर घरी आलो. तर घरी आल्यानंतर लगेच पुण्याला यायची तयारी होती, कारण स्वराचं स्कूल पण तसं स्टार्ट झालं होतं. तर घरी मम्मीनं ऑलरेडी ह्या बॅगा भरून ठेवल्या होत्या. या सॅकमध्ये वगैरे बॅगमध्ये चटणी शेवया असं दिलं होतं बांधून तिने. कारण कसं आहे, माहेरावरून येताना मुलीची बॅग कधीच खाली नसते आणि कसं आहे, मी जास्त ओझं घेतलं पण नव्हतं, नको म्हटलं ओझं लहान बाळ असल्यामुळं. तर इस्लामपूर स्टँडपर्यंत माझ्या भावाने सोडलं होतं. इस्लामपूर स्टँड आहे, आम्ही इथं वाट बघत होतो बसची. तर इथे एक शिवशाही आली होती पण त्याच्यामध्ये काही स्पेस नव्हता. नंतर ही आम्हाला डायरेक्टली शिराळा टू पुणे, येताना पण शिराळा पुणे मिळाली होती आणि जाताना पण शिराळा पुणे मिळाली बसमध्ये गर्दी अजिबात नव्हती, येताना पण नव्हती जाताना पण नव्हती. त्यामुळं आम्हाला एकदम सीट कम्फर्टेबल मिळाली, स्वराला आणि मला बसण्यासाठी स्पेस मिळाला बसमध्ये. एकदम स्वारगेटपर्यंत आम्ही निवांत आलो बसमधून बसून. हाफ तिकिटाचा लाभ आम्ही येताना पण घेतला आणि जाताना पण घेतला महामंडळाचा. एकदम छान मस्त वाटत होतं. म्हणजे बसनं खूप दिवसांनी प्रवास केला तर खूप म्हणजे छान वाटलं. आपण घरगुती येतो कारने वगैरे, तर त्याच्यापेक्षा बसने पण खूप कम्फर्टेबल वाटलं. मुळात गर्दी नसल्यामुळे पण असू शकतं, गर्दी जास्त नव्हती, एकदम रिकाम्या सीट होत्या. पण हे निसर्ग सौंदर्य एवढं छान होतं जाताना येतानाचं. हे आता पुण्याकडे जाताना रूट आहे, खूप छान सौंदर्य होतं. त्यानंतर मेट्रो स्टेशनला आम्ही आलो, स्वारगेटला उतरलो आणि मेट्रो स्टेशनवरती आलो. इथे मेट्रो स्टेशनपासून डायरेक्टली आम्ही PCMC असं तिकीट घ्यायला गेलो होतो तिथे. नंतर PCMC तिकीट आम्ही तिथून घेतलं, कारण मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की लहान मुलांना वयानुसार इथं तिकीट नाही घेतलं जात. तर ते तिकीट जे असतं ना ते उंचीवरून घेतलं जातं. जर तुमचं बाळ 3 फुटापेक्षा जास्त उंच असेल तर त्याचं 30 रुपये तिकीट असं लागलं जातं आणि तुमचं पण 30 रुपये. तर असं 30-30 60 रुपये असं असतं. तर असं आम्ही तिथे स्वराचं आणि माझं तिकीट स्वारगेट ते PCMC 60 रुपये दोघींचं तिकीट असं इथून आम्ही घेतलं. इथं पण गर्दी नव्हती, त्यामुळे व्यवस्थित प्रवास पार केला आम्ही. नंतर आम्ही स्वारगेटला खाली आलो तर ही अशी मेट्रो आली, तिकडून लगेच आली मेट्रो, कारण 3-3 मिनटाला मेट्रो असते. तर अशा प्रकारे आमचा परतीचा प्रवास झाला आणि आम्ही PCMCला घरी पोहोचलो. तर व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.